एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची रात्री बैठक झाली आणि भाजपचा महापौर बसू द्यायचा नाही. ठाकरेंचा किंवा शिवसेनेचा महापौर हा आता मुंबईच्या महानगरपालिकेवर बसणार असल्याची खात्रीदायक माहिती आपल्याला या व्हिडिओतून समजावून घ्यायची आहे. नेमकं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये असं काय घडलंय ज्यामुळे अवघं मुंबईचं वातावरण हे फिरलेलं आहे आणि मुंबईचा महापौर फक्त शिवसेनेचा नाहीतर शिवसेना उद्धव ठाकरेंचाच होणार असल्याची आता खात्रीदायक माहिती आलेली आहे. नेमकी ती माहिती काय आहे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं किंवा या सगळ्या घडामोडीमध्ये नेमकं आता काय सुरू आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका, तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजणार आहे, सगळी माहिती मिळणार आहे. तर पुढे जाण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी रणजित. मंडळी, आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घडामोडी ह्या घडत राहतात. सध्या मुंबई महानगरपालिकेची एक मोठी घडामोड आहे. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आलेली आहे. महायुतीला बहुमत मिळालेले आहे आणि त्यामध्येच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सुद्धा 65 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत. म्हणजे 65 नगरसेवक त्यांचे कुठेतरी आता तयार आहेत की सत्ता स्थापनेसाठी तयार आहेत. पण यामध्ये पेच असा निर्माण झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांची युती होणार अशा प्रकारच्या काही दिवसापूर्वी बातम्या आल्या होत्या. त्या बातम्यामधून वेगवेगळे सारांश जाऊ लागले. त्यामध्ये सांगू जाऊ लागले की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार आणि राज ठाकरे त्यांची मध्यस्थी करणार असल्याची चर्चा झाल्या. पण त्यामधून रात्री एक बातमी येते, आज एक माहिती आली, त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये कुठेतरी ठरवण्यात आलेला आहे सत्तेचा फॉर्म्युला. नेमका ते फॉर्म्युला काय आहे तो सुद्धा बघायचाच आहे. पण मुंबई महानगरपालिका जर विचार करायचं गेलं तर यांच्यासाठी एवढी महत्वाची का आहे? मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढं काय आहे की ज्यामुळे मुंबईमध्ये एवढ्या गोष्टी सगळ्या ओढाताण त्याच्यामध्ये चालू आहे? तर याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर मुंबई सारखी महानगरपालिका आज जर आपण पाहिलं तर कुठेही मुंबई सारखी महानगरपालिका सोडा, एकीकडे महाराष्ट्राची सत्ता आहे आणि एकीकडे मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता आली तर त्यामध्ये मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रापेक्षाही जड आहे आणि महाराष्ट्रापेक्षाही तिथं एवढा मोठा संधी आहेत किंवा व्यापार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका ही सगळ्यात महत्वाची महानगरपालिका मानली जाते आणि कुठेतरी महाराष्ट्र एखाद्या छोट्या राज्यावर सत्ता असल्यासारखी ही मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो किंवा उद्धव ठाकरे असो, हे मुंबईला सोडायला तयार नाहीत. मुंबई महानगरपालिका आपल्याकडे कशा प्रकारे खेचता येईल, आपला महापौर तिथे कशा प्रकारे बसेल, आपली सत्ता तिथे कशा प्रकारे बसेल, अशा प्रकारचे यांच्या सध्या मनामध्ये आहे. आणि राज ठाकरेंनी असो, उद्धव ठाकरेंनी असो, एक मराठीचा मुद्दा समोर घेतलेला आहे, मराठीचा मुद्दा हातात घेतलेला आहे. तो मराठीचा मुद्दा कुठेतरी पुढे न्यायचा आहे, तो मराठीचा मुद्दा आपल्याला पुढे गाजवायचा आहे आणि मराठी माणसांना वाचवायचं आहे. अशा प्रकारचं जे काही राज ठाकरेंचं वक्तव्य आहे, जी राज ठाकरेंची भूमिका आहे, त्याच्यामुळे सुद्धा मराठी माणूस कुठेतरी तिथे बसावा अशा प्रकारची महाराष्ट्राची इच्छा आहे. महाराष्ट्र भावनिक झाला होता त्यावेळेस, ज्या वेळेस ठाकरे पडले होते, ठाकरे हारले होते. याचं कारण म्हणजे ठाकरेंना निवडून आणायचं होतं. उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे मराठी माणसाची भूमिका घेऊन पुढे जात आहेत असं प्रकारचं मराठी माणसांना वाटत होतं. मात्र बीजेपीनं डाव खेळला, भाजपानं जो काही डाव खेळला त्या डावामधून सगळं काही विस्कटल्यासारखं झालं. रान विस्कटलं, देह विस्कटला, सगळं विस्कटलं असताना आता मात्र सत्ता कोणाची येणार याच्यावर चर्चा सुरू झाल्या. मग बातम्या यायला सुरू झाल्या, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे एकत्र येणार आणि एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या आल्या त्यामध्ये आता
रात्रीची एक बातमी आली, त्यामध्ये सांगितलं जाते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एक मोठा ठराव झाल्याचं सुद्धा आता कळून येत आहे. त्या बैठकीमध्ये सांगितलं जाते की फॉर्म्युला ठरवण्यात आलेला आहे, सत्ता स्थापन कशी करायची आणि त्या सत्ते स्थापनेमध्ये काय काय करायचं. पण जरी असं झालं तर कदाचित झालं तर खरंच ज्या मराठी माणसांना वाटत होतं की मराठी माणूस तिथं बसावा, तर ते मराठी माणूसच बसणार आहे. पण आता ही माहिती तर आलेली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा प्रकारचे जे काही घडामोड घडणार आहे, ते आपल्या येणाऱ्या काळात कळणारच आहे. पण नेमकं घडतंय काय, सत्य पुढं येतंय का काय, हे आपल्याला बघणं सुरुवातीला महत्वाचं आहे. खरं आहे का खोटं आहे, या सगळ्या गोष्टीची पूर्तता करणं महत्वाचं आहे. तुम्हाला एक अपडेट द्यावी म्हणून दिली. पण ही खूप महत्वाची अपडेट आहे आणि कुठेतरी राजकारणाला एक मोठं वळण लावणारी अपडेट आहे. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.